प्रणवजी पटवारी यांचं पूर्ण नाव श्री प्रणव जनार्दन पटवारी हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा परिचय खूप मोठा आहे. मी अल्पबुद्धीने जेवढं मला शक्य आहे तेवढं आपल्याला करून देतो. प्रत्यक्ष परिचय ते जेव्हा बोलायला लागतील तेव्हा त्याचा परमनंट प्रभाव आपल्या मनावर असणार आहे याची मला खात्री आहे. तर श्री प्रणव जनार्दन पटवारी, स्वामी विवेकानंद नगर, माजलगाव, जीव, जिल्हा बीड, महाराष्ट्र. ते स्वतः कवी आहेत, लेखक आहेत, प्रबोधनकार आहेत. MA संस्कृत, नीट उत्तीर्ण, PhD प्रविष्ट आहेत. परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांचे ते अनुग्रहीत आहेत. श्रीमद भागवत कथा, श्रीराम कथा याच्यावर व्याख्याने, प्रवचने आणि कीर्तने स्वतः करत असतात. संत साहित्य, शिवचरित्र, स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य क्रांतिकारक तसेच ऐतिहासिक व वैचारिक विषयांवर महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं होत असतात. पूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या सान्निध्यात ऋषिकेश, उत्तराखंड येथे प्रतिवर्षी संपन्न होणाऱ्या गीता साधना शिबिरात गेली 17 वर्षापासून प्रशिक्षक म्हणून ते स्वतः कार्यरत आहेत. मराठी सह हिंदी, संस्कृत भाषांमध्ये सुमारे 1000 छंदोबद्ध कवितांचं त्यांनी स्तोत्रांची रचना स्वतः केलेली आहे. काही चित्रपटांसाठी, नाटकांसाठी तसेच कार्यक्रमांसाठी गीतलेखन केलेलं आहे. इसवी सन 2010 मध्ये सोलापूर येथे झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय महाविद्यालयीन नाट्य स्पर्धेत अगस्ती या एकांकिकेच्या लेखनासाठी तसेच त्यातील स्वतः साकारलेल्या स्वर्गीय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेसाठी प्रथम पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या जीवनावर आधारित अनुग्रह या नाटकाचे लेखन व नडियाद, गुजरात व ढालेगाव, जिल्हा परभणी येथे प्रयोग संपन्न झालेला आहे. त्यांना अनेक प्रकारचे सन्मान प्राप्त आहेत. ते सन्मान मी आपल्याला सांगतो. जळगाव, महाराष्ट्र येथे इसवी सन 2013 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारा आयोजित 12व्या प्रतिभा संगम राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या निमंत्रक पदाचा कारभार त्यांनी सांभाळलेला आहे. नागपूर येथील साहित्य विहार संस्थेच्या सर्वोत्कृष्ट युवा संस्कृत कवी पुरस्कार 2017चा प्राप्त आहे. नागपूर येथील संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या वतीने संस्कृत काव्य रचनांसाठी प्रज्ञा भारती स्मृती पुरस्कार तो इसवी सन 2018 चा त्यांना प्राप्त आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्रमंडळ छत्रपती संभाजीनगर यांचेकडून प्रबोधन क्षेत्रातील कार्यासाठी स्वर्गीय स्वातंत्र्यवीर सावरकर कार्य गौरव पुरस्कार 2023 चा त्यांना प्राप्त आहे. संस्कृत महाकवी कै प्रज्ञा भारती श्री भा वर्डेकर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात पूज्य सरसंघ चालक श्री मोहनजी भागवत यांच्याकडून सन्मान त्यांना प्राप्त आहे 2019 चा. त्याचप्रमाणे नॅशनल योगासन स्पोर्ट फेडरेशन करिता प्रेरणादीकाचे त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांची प्रकाशित असणारी थोडी पांगळ्या ते त्याचं थोडक्यात मी आपल्याला परिचय करून देतो. गीत विनायक, त्याच्यानंतर शिवकथा, त्याच्यानंतर शंकरानंद लीला कल्पतरू, त्याच्यानंतर सरस्वती नदी शोधन ध्यान, त्याच्यानंतर संस्कृत भवितव्य, धर्मश्री, प्रज्ञादो अशा अनेक प्रकारच्या ग्रंथांची त्याने रचना केलेली आहे. तर अशा अद्भुत अद्वितीय प्रज्ञावान असणाऱ्या श्री प्रणवजी पटवारी यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठ, व्याख्यानाचं जे व्यासपीठ आहे त्यावर आपण आरूढ व्हावं आणि आम्हाला संबोधित करावं. जय जय रघुवीर समर्थ. आपदापहर्तारं दातं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं
भूयो भूयो नमाम्यहम्। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। हे हिंदू शक्ती संभूत दीप्ततम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी पूजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा। समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या निवासानं पावन झालेल्या सज्जनगडाच्या या पुण्यभूमीवर सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांना अभिवादन करतो की आपण इथे शिवप्रताप सारख्या छत्रपती शिवरायांच्या चरित्राचं पारायण करताय। कारण मला किंवा आपल्या प्रत्येकाला नेहमी हे वाटत आलेलं असणार, महाराष्ट्र जन्माला आलेल्या प्रत्येकाला ज्ञानोबा तुकोबा, समर्थ रामदास स्वामी महाराज आणि यांच्यासोबत छत्रपती शिवराय जणू काय बाळकडूनच आपल्याला त्यांचं पाजलं गेल्यासारखं आहे। त्यांचं नाव आपल्याला कळतही नाही, त्या वयापासून आपल्या कानावर पडत आलेलं आहे। तो संस्कार आपल्या मनावर आपोआप झालेला आहे किंवा त्या नावाचा तरी। पण कुठेतरी या गोष्टीचा भेदपणे वाटत असतो किंवा वाढलाय पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त 4 गोष्टी येतात। शिवाजी महाराज म्हणजे काय, त्या चरित्रातले प्रसंग आले तर फार उत्तम, आपल्याला वाटत असेल मी म्हणेल शाहिस्ता खान, अफजल खान आग्र्याहून सुटका आणि राज्याभिषेक वगैरे असं काहीतरी, तसं झालं तरी फार चांगलं आहे। पण ते होत नाही। 4 गोष्टी कुठल्या, गुलाल, आरपुरे, बॅनर आणि डीजे। या पलीकडे आम्ही महाराजांनी ठेवलेलंच नाहीये। मग हे सगळं करू नये का, हे सगळं करावं काय हरकत नाही। अगदी थोडा विवेक असला तर थोडे जरा पोवाडे वगैरे काही काही घोषणांच्या कविता हे जरी लागले त्याच्यावर तरी आनंद आहे। उत्साहाला काहीतरी उदाहरण येतं ते तात्कालिक काय असेल ते सुद्धा त्याचंही एक महत्व आहे, नाही असं नाही। पण माझे गुरुदेव स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांचा आता उल्लेख झाला, त्यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये एक श्लोक रचला होता असं ते त्यांच्या कथेमध्ये सांगितलं, ज्यातून त्यांना प्रेरणा मिळते। आणि कशा स्वरूपामध्ये कुठले आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जीवन घडवायचे ही दिशा किंवा याची आठवण स्वतःला करून देण्यासाठी तो श्लोक त्यांनी स्वतः रचला। अतिशय समर्पक श्लोक आहे। चरितम रघुनाथस्य शास्त्रम योगेश्वरस्य च कार्यं शिवसमर्थस्य प्रत्युषे प्रत्यहं स्मरेत। यातले 3 चरण आपल्याला निश्चितपणे कळले असतील असं मी गृहीत धरतो। चरितम रघुनाथस्य भगवान श्रीरामांचं चरित्र, शास्त्रम योगेश्वरस्य च भगवद्गीता, कार्यं शिवसमर्थस्य छत्रपती शिवराय समर्थ रामदास स्वामी महाराजांचं कार्य। 4थं चरण जास्त महत्त्वाचं आहे, प्रत्युषे प्रत्यहं स्मरेत। आम्हाला फक्त वर्षाला स्मरण होतं, प्रत्युषे प्रत्यहं, प्रत्यहं म्हणजे दररोज, प्रत्युषे म्हणजे सकाळी प्रातःकाळी। सकाळी कशामुळं झोप झालेली असते आणि आपण आता नवीन दिवसाला सामोरं जाणार असतो, या प्रेरणा माझ्या मनात घेऊन मला माझ्या दिवसाची सुरुवात करायची, म्हणून प्रत्युषे प्रत्यहं स्मरेत। तो संस्कार मनामध्ये झिरपायचा असेल तर हे आवश्यक। आणि म्हणून स्वामीजींनी, माझ्या गुरुदेवांनी स्वतः एक व्रत हातात घेतलंय की धार्मिक व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांची कथा ऐकायची। खरं हे फार पूर्वी व्हायला पाहिजे होतं, पण कदाचित कुणी असा विचार केला नसेल। पण धार्मिक व्यासपीठावरून आपण कसं काय ऐकतो,
श्रीमद भागवतामध्ये, अर्थात जर ते श्रीमद भागवतानुसार सांगितलं गेलं तर कंसात नुसतं संगीत संकीर्तन वगैरे असेल तो आपला विषय नाही आजचा. पण श्रीमद भागवतात आपण काय ऐकतो? सूर्यवंशातल्या सगळ्या राजर्षींचे चरित्र ऐकतो, चंद्रवंशातल्या राजर्षींचे चरित्र ऐकतो, प्रियव्रतासारख्या पृथूसारख्या महापराक्रमी राजांची त्यांनी कशा प्रकारे कार्य केलं ते सगळं ऐकतो. मग अत्याधुनिक काळामध्ये केवळ 300-350 वर्षांपूर्वी झालेल्या एका राजर्षीचं चरित्र धार्मिक व्यासपीठावरून ऐकलं गेलंच पाहिजे, सांगितलं गेलंच पाहिजे. आणि याचं कारण हे, आता आपल्याला वाटेल धार्मिक व्यासपीठाचा आग्रह कशासाठी? सुरुवातीला मला या गोष्टीचं नवल वाटायचं बरं की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सारख्या व्यक्तीनं आरती लिहावी छत्रपती शिवरायांची, असं मी का म्हणालो? स्वतः सावरकर एक अतिशय प्रगल्भ विचारांचे होते, किंवा कुठल्या तरी प्रकारे कुठल्याही अनुषंगाने किंवा कुठल्याही भावनेच्या आहारी जाऊन कुठल्या काही गोष्टी करण्यातले ते नव्हते. तार्किक होते, बुद्धिवादी होते, फक्त मिरवणारे बुद्धिवादी नव्हते, खऱ्या अर्थाने होते. त्यामुळे व्यक्तिपूजा हे नवल वाटण्यासारखी गोष्ट. त्यांनी आरती लिहावी चक्क, पण खऱ्या अर्थानं याचं मर्म आपल्याला उमगलं पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात, आमच्या देशाची प्रकृती धर्म आहे. युरोपामध्ये ज्या पद्धतीनं विकास झाला तशा पद्धतीनं त्याच पद्धती आमच्याकडे राबवणं हा कसा अन्याय आहे हे तिथं जाऊन आल्यानंतर, अमेरिकेत जाऊन आल्यानंतर मग स्वामीजींच्या पण लक्षात आलं. कोलंबो ते अल्मोडामध्ये ज्यांनी जी काही व्याख्यानं दिली त्यात त्यांचा सूर वेगळा आहे. ते म्हणतात या देशाची प्रकृती वेगळी. तुम्ही या देशातल्या अडाण्या व्यक्तीशी जरी बोललात तरी तो धर्मातल्या 4 गोष्टी तुम्हाला सांगेल. त्याला विचारलं तुला काय पाहिजे रे बाबा, तो पैसा अडका वगैरे एका वयात तो म्हणेल, पण एका वयानंतर तोही म्हणेल की मला मोक्ष पाहिजे. जो निरक्षर तोही म्हणेल. धर्म या देशाचा प्राण. या देशामध्ये कुठल्याही प्रकारची जी क्रांती घडवायची असेल, कुठल्याही प्रकारचं प्रबोधन घडवायचं असेल, उत्थान घडवायचं असेल, विकास घडवायचा असेल, तो धर्माच्याच मार्गाने घडू शकतो. ही देशाची प्रकृती. म्हणून धार्मिक व्यासपीठावरून शिवरायांची कथा हे फार महत्वाचं आहे. तसं पाहिलं तर आपल्या धर्माची व्याप्ती पुष्कळ आहे, जो माझा आजचा विषय आहे. शिवरायांची धर्मसमरसता. धर्म या शब्दाचीच मुळात व्याप्ती खूप मोठी आहे. त्याच्या अनेक व्याख्या पण आहेत. पण केवळ सुरुवातीला सनातन वैदिक हिंदू धर्म ही एक व्याख्या जरी आपण त्याची घेतली, धर्म म्हणजे काय? सनातन वैदिक हिंदू धर्म. बाकी धारणा, धर्म इत्यादी वगैरे या सगळ्या व्याख्यांच्या मध्ये न पडता इंग्रजीमध्ये त्या शब्दाची जी काही व्याख्या, जो अर्थ येतो रिलिजन या अर्थाने, तो त्या धर्माच्या तितक्या जवळ जात नाही. खरं तर पंथ, संप्रदाय, उपासना पद्धती याला आपण रिलिजन म्हणू शकतो, पण ते धर्माची व्याख्या रिलिजन आपण नाही करू शकत. पण सध्या लोकरीतीमुळे ते आपण स्वीकारतो. त्या अर्थाने सुद्धा धर्माचा विचार करायचा झाला तर हा धर्म अतिशय व्यापक आहे. नुसतं आपल्या धर्माचं वाङ्मय जरी आपण त्याचा विचार करायचं ठरवलं, 7 जन्म आपल्याला पुरणार नाही नुसतं ते वाचण्यासाठी सुद्धा. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 108 उपनिषद, त्याच्यावर कित्येक विचारकांनी, महापुरुषांनी लिहिलेली भाष्य, अनेक संप्रदाय, सगुण साकार, सगुण निराकार, निर्गुण साकार, निर्गुण निराकार, किती आहे? कशाचा किती अभ्यास करणार? पण म्हणून गोंधळून काढायचं कारण नाही. कारण आपल्या सगळ्या धर्माचं सार ते काढून आपल्या हातामध्ये आपल्या महर्षी वेदव्यासांनी, वाल्मिकींनी आपल्या समोर ठेवलंय. ते 2च ग्रंथ पुरेसे आहेत, रामायण आणि महाभारत. भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावरती आपला सगळा धर्म एकवटलेला आहे. सावरकरांचं वाक्य सांगतो. सावरकर म्हणतात, ज्या पद्धतीने ज्यू समाजाचे लोक सगळीकडे भेटले गेले दुनियेमध्ये, सगळ्या विश्वामध्ये एकस्ततः
पुष्कळ काळाने ते एकत्रित आले, त्यांनी राष्ट्राची स्थापना वगैरे केली. इतिहास आपल्याला तो ठाऊक आहे इस्रायलचा. सावरकर म्हणतात, असं जर हिंदूंच्या बाबतीत घडलं, देव न करो पण अशा पद्धतीने जर हिंदूंना ते विखरून गेले, केवळ रामायण आणि महाभारत या दोन ग्रंथांच्या मध्ये एवढी शक्ती आहे की जिथं असतील तिथं आपलं राष्ट्र स्थापन करते. या दोन ग्रंथांमध्ये शक्ती आहे. पण या देशावरची जी आक्रमणं झाली, त्या सगळ्या आक्रमणांमधून सुद्धा हा देश जो वाचला, इथला धर्म जो वाचला, याला कारणीभूत हे ग्रंथच आहे, इथल्या श्रद्धाच आहे. बलपूर्वक जी आक्रमणं झाली त्यांचा विचार आपण करणार आहोत. पण त्यानंतरचं जे इंग्रजांचं आक्रमण, बुद्धीवरचं आक्रमण आहे, ते फार भीषण होतं. त्याचा परिणाम काय झाला मी घटाला सांगतो. हे पण गुरुदेवांच्या मुखातून मी ऐकलेली. स्वामी विवेकानंद हे एकदा मद्रासच्या किनारपट्टीवर फिरत असताना, आताचं चेन्नई, काही मद्रासी युवक त्यांच्यासोबत होते. आणि स्वामीजी म्हणजे आपल्याला ठाऊक आहे, सगळा हिंदू धर्म ज्यांच्या रूपातून अगदी मूर्त प्रगट व्हावा असं व्यक्तिमत्व होतं. आणि स्वामीजी अतिशय प्रफुल्लित अशा भावमुद्रेनं कवी भूषणाचे कवल गुणगुणू लागले. प्रसंग असा, इंद्रजित जंभ पर बाण स्वंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज पवन वारी वाह पर शंभु रति नाह पर जो सहस बाह पर राम द्विज राज है दावा दंड पर चीता झुंड पर भूषण तुंड पर जैसे मृगराज है तेज तव अंश पर कान्हजिमी कंस पर त्यो मरिच्छ वंश पर शेर शिवराज है. शिवराज हा शब्द ऐकल्यानंतर आता त्या मद्रासी युवकांना बाकी तर काही विशेष कळलं नाही, कारण हिंदी भाषेचं तसंही थोडंसं अज्ञान आणि ही हिंदी थोडीशी जुनी. आणि एक युवक त्यातला हे म्हणून गेला की तुम्ही त्या लोटारूबद्दल बोलताय, त्या दरोडेखोराबद्दल बोलताय. जे स्वामीजी असे प्रफुल्लित होते, त्यांच्या मुखावर जो काय रौद्र स्वरूप त्यांचं झालं, तो काय संताप त्यांना आला. पाश्चात्य शिक्षणाने तुमची बुद्धी पाडली आहे ते म्हणाले. अरे मी सांगतो तुम्हाला शिवाजी काय आहे. आणि स्वामीजींनी तिथं जे सांगितलं, एका वाक्यामध्ये स्वामीजी म्हणतात, रामायण आणि महाभारत यातल्या सगळ्या सद्गुणांची यादी करा आणि ते सगळे सद्गुण एका ठिकाणी जर आपल्याला कुठे पाहायचे असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सगळा धर्म ज्या रामायण महाभारतामध्ये एक पडलेला आहे, तो धर्म मूर्त रूपाने छत्रपतींच्या मध्ये आपल्याला आविर्भूत झालेला दिसतो. पण जसं मी म्हणालो, हा धर्म जो शब्द आहे, बाकीचे अर्थ त्याचे जाऊ द्या. पुष्कळांनी पुष्कळ धर्माविषयी बोललेलं आहे. कार्ल मार्क्स म्हणतो, धर्म ही आपूची गोळी जी गुंगी आणते, त्याला धर्म वगैरे माहिती मान्यच नव्हतं. तो विषय नाही आपला, कुणाला काय बोलायचं ते बोलू. ज्या इतर कुठल्या संप्रदायांबद्दल हे लागू होतं त्यांना हो सुद्धा. हिंदू धर्माविषयी म्हणायचं असेल तर मी म्हणेन, आपण नक्की लक्ष देऊन ऐकावी ही गोष्ट. धर्म ही आपूची गोळी नाहीये आपल्याकडे. सगळे धर्म एकसारखे आहे. हे जे काही आपल्या डोक्यामध्ये घुसवलेलं आहे ती आपूची गोळी आहे. ती आपूची गोळी आहे. हे आपल्याला सांगितलं गेलं, हेच आपल्याला शिकवलं गेलं. सगळे एकसारखे आहेत. कुणीही कुणाला त्रास द्या असं सांगत नाही, ते फक्त आपण सांगत नाही. मुळात आपल्याला आपल्याही धर्माची तेवढी ओळख नसते, मग इतर धर्माची ओळख होणं हे दूरच आहे. या धर्मानं कधीही
कुठल्याही प्रकारे असा आग्रह धरलेला नाही की तुम्ही अमुक मार्गाने जा आणि म्हणजे तुम्हाला अमुक प्रकारचा परमात्मा मिळेल. पूर्वीपासूनच अरे जेव्हा बाकीचे धर्म पाळण्यात सुद्धा नव्हते, आता धर्म हा शब्द मी रिलिजन या अर्थाने सरळ वापरतो, ते जेव्हा पाळण्यात सुद्धा नव्हते तेव्हापासून आपल्या ऋषीमुनी हे सांगतात एकम सत विप्राहा बहुधा वदन्ति. पुष्पदत्ताला महिमा स्तोत्रामध्ये ज्या ओळी सांगितल्या स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणामध्ये त्यांचाच उल्लेख केलेला आहे. रुचीना वैचित्र्या दृढकुटिल नाना पथरुषा नृणाम एको गम्यः तमसि पयसाम अरुणामती. अरे जशा नद्या सगळीकडून वाहत येतात आणि एका सागरात मिळतात, तशा पद्धतीने कोणी कुठल्याही मार्गाने येतो तो एकाच परमात्म्यापर्यंत पोहोचतो. ही आमची विचारधारा पहिल्यापासून तो परमात्मा कसा आहे, तो त्याला कसा पाहिजे तो कसा आहे. कायम आमच्या देशामध्ये संपूर्ण विश्वाचा विचार केला गेला. संपूर्ण कधीही फक्त आपल्याला भारत नावाच्या उपखंडापुरता विचार केलेला कुठेही दिसणार, कुठेही नाही. वेदांपासून आपण दृढ बनतो विश्वमार्यांपासून आनो भद्रा हा गंधवो यंतो विश्वका तिथपासून आपण पहा. माऊलींच्या कसायदादाकडे आपण पहा, कुणाकडे प्रार्थना करतात माऊली? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तुषा. हा जो मी वाग्यज्ञ केलाय निवासाला बसून माऊली ते सांगतायत, मराठीमध्ये सांगतायत, संस्कृतचं त्यांनी सोपं करून सांगितलेलं आहे. पण प्रार्थना कुणाला करताय? त्या महाराष्ट्राला फक्त जो पूज्य आहे तेवढ्याच एका सगुण साकार पांडुरंगाचा पण त्यांना उल्लेख करता आला असता नाही असं विश्वात्मक परमात्मा हे ते म्हणते. ही व्याप्ती आहे. आम्हाला तो पांडुरंगाच्या रूपातही दिसतोय, तो रामाच्या रूपाने दिसतोय, तो देवीच्या रूपातही दिसतोय, गणेशाच्या रूपाने दिसतो. जो कोणी असेल संबंध विश्वाच्या रूपात जो नटलेला परमात्मा त्याला मी प्रार्थना करतो. बालवयात समर्थांनी घराची चिंता नाही केली, गावाची चिंता नाही केली, माझ्या प्रांताचं काय होईल, भाषेचं काय होईल, माझ्या देशाचं इथपर्यंत सुद्धा ती व्याप्ती नव्हती. बालवयामध्ये चिंता कुणाची केली? चिंता करतो विश्वाची. छत्रपती शिवरायांचं राजपुरीतले सुद्धा शब्द आपण पाहतो. इकडे मागे प्रतिपच्चंद्र लेखे वरधिष्णुर विश्ववंदिता शाहसूरो शिवस्यैषा मुद्रा मुद्राय विश्ववंदिता. संपूर्ण विश्वाचा विचार, संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा विचार. पुन्हा एकदा सावरकरांची मला आठवण होते, आता होत राहील. काय हिंदू धर्माला काय हवंय नेमकं, काय करायचंय आम्हाला या जगामध्ये? सावरकर एकाच ओळीमध्ये सांगतात माझे मृत्यूपत्र नावाच्या त्यांच्या कवितेत, विश्वाच्या अखिल मंगल धारणाला बोला असे गौण भक्ष उदासनाला आमंत्रण प्रभु रघुत्तम सोडिता हे दिव्यार्थ देव आमचे कुलसिद्ध. ते म्हणतात प्रभू रामचंद्रांनी एक यज्ञाचा आरंभ केला. कुठला यज्ञ? कशासाठी यज्ञ? विश्वाची अखिल मंगल धारण, सबंध विश्वाचं सर्व प्रकारे मंगल हो, याच्या पलीकडे काय? आणि त्यासाठी हा यज्ञ. भारताचं स्वातंत्र्य कशासाठी? संपूर्ण विश्वाचं मंगल व्हावं यासाठी. हे शुद्ध भारतीय धारणा, हे शुद्ध हिंदूंची धारणा. आपली चूक कुठे झाली? आपल्याला वाटलं जसे आपण आहोत तसे सगळे आहेत. त्या पलीकडे आपण जाऊन पाहिलं नाही. त्यामुळे आपल्याला हा अंदाज आला नाही, हे अनुमान आपल्याला करता आलं नाही की जगामध्ये असेही लोक आहेत जे म्हणतात देव फक्त तसा आहे जो आम्ही सांगतोय. आपल्यामध्ये आणि बाकीच्या सगळ्यांमध्ये फरक काय होता? जे खरं आहे ते आम्ही सांगतो ही आपली भावना, आणि जे आम्ही सांगतो तेच खरं आहे ही बाकीच्यांची भावना. आम्ही परमात्मा तसा आहे तसा सांगतो, तो तसाच आहे, त्याच्याकडे जाण्याचा मार्ग तोच आहे जो आम्ही सांगतोय. पण इथपर्यंत सुद्धा काही अडचण नाही. पण त्याच मार्गाने तुम्ही सुद्धा गेलं पाहिजे. आणि गेलं नाही तर मरायला तयार ना. इतका पराक्रमीचा दुराग्रह या जगामध्ये असताना आम्ही फक्त मनामध्ये विश्वशांतीची कामना करून काय उपयोग होतो? आणि एक आक्रमण या देशावर सुरू झालं.
बिन कासेपासून भोरी आणि गजनी, तैमुरलन आणि बरीच यादी मोठी आहे. हे सगळे त्या एकाच माळ्यातले. बाबर असेल, जहांगीर असेल, ते औरंगजेब हे सगळे. आणि ज्या प्रकारचे अत्याचार या भूमीमध्ये झाले, ज्याबद्दल खरं कधी फार बोललं जात नाही, पण ते आपल्याला ठाऊक असलं पाहिजे. ठाऊक यासाठी असलं पाहिजे की पुष्कळ ठिकाणी त्याचे संदर्भ, त्याचे धागेदोरे आपल्याला आजच्या काळापर्यंत सुद्धा जोडले जातात, म्हणून ठाऊक पाहिजे. लोकांना वाटतं त्या काळातल्या अत्याचाराचं तुम्ही वर्णन करू नका, या काळामध्ये उगाच वैमनस्य वाढेल. अहो, या काळात आणि त्या काळात फरक तर दाखवा तुम्ही मला. किंवा काही जण म्हणतात नाही ते लुटायला येत होते. गौरी कशासाठी आला? लुटायला आला, संपत्ती लुटली. मग मंदिरात फोडायचं काय कारण? मग मूर्त्या फोडायचं काय? बरं, मूर्त्या फोडल्या फक्त इतकं नाही केलं. हे आपल्याला ठाऊक असलं पाहिजे. हे पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा आपण नेलं पाहिजे. फक्त मूर्त्यांची विडंबना इतक्यापर्यंत सगळं थांबत नव्हतं. त्या विडंबना केलेल्या मूर्ती ते त्यांच्या प्रार्थना स्थळाकडे जाण्यासाठी पायऱ्या म्हणून वापरायचे. आपल्याला ठाऊक आहे का? उज्जैनच्या शिवलिंगाचा पण असा वापर केला. अनेक मंदिरं तोडली गेली, अनेक मूर्ती फोडली आणि असंख्य मंदिरं होती. एवढी कुठे फोडत बसणार? मग काही ठिकाणी काय केलं? काही भाग फोडायचा, भिंती तशाच ठेवायच्या. एवढा वेळ कुठे? कोण एवढी मंदिरं फोडणार? आणि त्याला आपल्या प्रार्थना स्थळात जोडून द्यायचं. हे सगळं उघड होत आहे. सत्य किती दिवस आपण ठेवणार? म्हणून एक कवी, एक फार विनोदी अंगाने बोलला होता, ती क्लिप बरीच व्हायरल झाली. तो म्हणाला, जहां खुदा है वही भगवान है. पहिल्यांदा कोणाला कळलं, नंतर तो म्हणाला, जहां जहां खुदा है वही भगवान है. यकीन नाही आहे तो खोल केले. आणि अगदी या मूर्ती तोडणं, मंदिर, याच्यासाठी ते विरोध पण मिळवायचे. बुद्ध शिकन, कुफर शिकन अशी सगळी ती विरोध पण असायची. दोनच पर्याय समोर ठेवले जायचे. आमचा मार्ग स्वीकारा, आमच्यात या, नाही तर मरायला तयार व्हा. आणि तिसरा पण एक मार्ग कृपाळूपणे त्यांच्या बादशहाने आपल्या समोर ठेवला, जिझियाचा. जिझिया नावाचा कर लागला, जो भरण्याची पद्धत सुद्धा फार अपमानकारक ठेवली. फार काही त्याचं वर्णन करत बसत नाही. पण जे मी म्हणालो की या सगळ्या जुन्या गोष्टी मी उकरून काढतो, याच्यातला भाग नाहीये. काही शतकांपूर्वीच्या गोष्टी बाजूला धावल्या, काही दशकांपूर्वीची गोष्ट आहे. काश्मीरमध्ये काय घोषणा दिल्या गेल्या होत्या? रालेव गालेव सालेव. काश्मीर फाईलचा पण फायदा असेल. एक तर आमच्यामध्ये या, किंवा मरायला सिद्ध व्हा, किंवा तिसरा पर्याय काय? तुमची सगळी संपत्ती, तुमच्या घरच्या मुली, स्त्रिया इथं ठेवा आणि निघून जा. ती विभत्स आहे. कल्पनेनं आपला अंगश राहतं. स्त्रियांवरच्या अत्याचाराची काही गणनाच नाही. समर्थाने स्वतः समर्थ सगळ्या देशावर फिरत होते. सभाचरण केल्यानंतर समर्थाने देशाटन केलंय. संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी देशामध्ये परिस्थिती काय ते पाहिजे. सगळा आकांत ते आपल्या डोळ्याने पाहतो. किती गुजरणी, ब्राह्मणी, भ्रष्ट विद्या समर्थाने सगळं काव्यात वर्णन करून ठेवलं. किती एक देशांतरी त्याग केली, किती स्त्रियांवर अत्याचार झाले, किती स्त्रिया विकल्या गेल्या, कोणाची काय काय हाल झाले, काय दुर्गती झाली. सगळीकडे विडंबना चालू होती. धर्माचरण करण्याची कुणाला मुभा नव्हती. आणि या भीषण परिस्थितीमध्ये समर्थांच्या सारखा एक बैरागी
अस्वस्थ होतो. सगळं पृथ्वी आंदोलन, धर्म गेला, समर्थ म्हणतात गेला, धर्म संपला, काही उरलेलं हे अस्वस्थतेतून ते उद्गार निघाले. आणि मग समर्थ जेव्हा अष्टभुजा देवी समोर उभे राहतात, तिच्या हातातली ती आयुध पाहून त्यांचा संताप अधिक आरावर होतो. पारघाटी जगन्माते समोर उभे राहून समर्थ म्हणतात, दुष्ट संहारले मागे से उदंड ऐकितो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य. पुष्कळ तू दुष्ट संहारलेस, चंडमुंड भंडरू संहारले, सगळे महिषासुर इत्यादी सगळे दैत्य संहारले, सगळं मी ऐकतोय. रोकडे काही मूळ सामर्थ्य. अगं आज तुमचं सामर्थ्य कुठे गेलंय? प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं मी व्याख्यान ऐकत होतो समर्थांच्या वरचं. या प्रसंगाचं वर्णन त्यांनी केलंय. त्यानंतर एक फार सुंदर त्यांनी मुद्दा सांगितला. ते म्हणाले, समर्थांच्याकडे देवीला हा अशा प्रकारचा जाप विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी तो गमावलेला आहे. आम्ही आमची जी सगळी परिस्थिती आज आसपास झालेली आहे त्याच्यासाठी देवाला जाप विचारू शकत नाही. मला ते कारण सांगतात. समर्थ 12 वर्ष तपाचरण करून, त्यानंतर देशाटन करून, सगळं काही पाहून, स्वतः आधी आपल्या सगळं तेज निर्माण करून मग देवी पुढे जातात आणि हे विचारतात. आम्ही जर देवाला हे प्रश्न विचारले तर त्यावर देव जे आम्हाला प्रश्न विचारेल त्याची उत्तरं आमच्याकडे नाही. तू काय केलं? पण समर्थ ते विचारतात. समर्थ पंढरीला जातात, त्या पांडुरंगाकडे पाहून त्यांना अस्वस्थ वाटतं. ते म्हणतात, भोवताली काय चाललं देवा, आणि आपण कमरेवर हात धरून होते. येथे कार्य होता श्रीरामा मनमोहन मेघश्यामा. आणि मुख्य जी सल त्यांच्या मनामध्ये होती, काय केले चापबाण, चापबाण काय केले रे तर कटीवरी ठेवले. इथे मला आसपास सगळे तेंड्या पताका दिसतायत, आनंद आहे, टाळघोष चाललाय, आनंद आहे. पण मला तुझ्या त्या बाजाराचा भोकार ऐकायचा, तुझ्या नावाचा जय जयकार होतोय, मला याचा आनंद आहे. पण मला दरबारीचा खणखणाट ऐकायचा. ही परिस्थिती कमरेवर हात धरून टाकण्याची नाहीये देवा. आज या देशात जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकारचं संकट आलेलं आहे, या देशाच्या धर्मसत्ता आणि राजसत्ता या नेहमी परस्पर पूरक राहिलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा राजसत्ता भ्रष्ट झाली तेव्हा धर्मसत्तेने त्याला वटणीवर आणलेलं आहे. धर्मसत्तेचं नियंत्रण या राजसत्तेवर कायम राहिलेलं आहे. आमच्या देशातली धर्मसत्ता निस्पृह आहे. युरोपामध्ये तिथले पोप आणि तिथले राजे यांच्यामध्ये मध्ययुगात युद्ध झालेली, त्यामुळे इतिहास वाचला. तसं आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे हे सगळे ऋषीमुनी कुठेतरी वनात बसलेले आहेत, तपाचरण करतायत. त्यांना देणे घेणे नाहीये तुम्ही इकडे काय कुठले मोठे वाडे बांधतायत, काय करतायत, युद्ध करतायत. पण जेव्हा जेव्हा ही राजसत्ता भ्रष्ट झाली, भागवतामध्येच कथा आहे. वेर नावाचा राजा तो जेव्हा नीती भ्रष्ट बाजूला आला, सगळ्या ऋषीमुनींनी त्याला दंडित केले. राज्याभिषेकाच्या वेळेला राजा जेव्हा म्हणतो अदंड्योस्मी, मला कोण दंड करणार, मी सार्वभौम आहे, माझ्याकडे सगळी शक्ती आहे, तेव्हा ते पुरोहित येऊन धर्मदंड किंचित त्याच्या मस्तकावर त्याचा प्रहार करून म्हणतात धर्मदंड्योस, धर्मदंड्योस, धर्मदंड. तुला शासन करणारा सुद्धा धर्म आहे. या धर्माचा प्रतिनिधी म्हणून तू तिथे बसलेला आहेस. कारण मुळात संकल्पना आमच्याकडे हीच आहे, धर्मेण प्रजा सर्व रक्षन्ति स्म परस्पर. कुठे राजा नव्हता, दंड व्यवस्था नव्हती, धर्माचं शासन. पण परिस्थिती अशी झाली आणि या धर्मसत्तेत लोकांच्या मनात धैर्य एक प्रकारे टिकवून ठेवलं. अशाही भीषण परिस्थिती त्यांना प्रेरणा देत राहिली. पण शेवटी कुठेतरी काहीतरी स्फुरण व्हावं, कुठेतरी काहीतरी उठाव व्हावा. होत नव्हते असं नाहीये, अनेक ठिकाणी होते